मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन गाड्या घेण्यावरून वाद निर्माण झाला होता। विरोधकांनी विरोध दर्शवत या ठिकाणी आरोप केले होते। मात्र दुसरीकडे पाहिलं तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सभागृह नेते असतील, उपमहापौर असतील, महापौर असतील, तसेच विरोधी पक्षनेते यांची मिलीजुली सरकार आहे की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण आता खालच्या पातळीवरती व्हायला लागला आहे। यांना देखील आता गाड्या देण्यात आलेल्या आहेत। विरोधकांनी कुठलाही विरोध दर्शवला नाही। त्याचं कारण म्हणजे त्यांना देखील नवीन महिंद्राची जी गाडी आहे ती 700 ती देखील देण्यात आलेली आहे। एकीकडे ठाणे महानगरपालिका डबघाईला आल्याचं कारण देत या ठिकाणी अनेक लोकांनी आंदोलन केलं होतं। त्यातच आता शेकापचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी देखील ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देण्यात आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे ह्या ज्या गाड्या ज्या आहे आलिशान गाड्या त्या घेण्यामध्ये तुमच्याकडे पैसे आहेत, मात्र ज्यांच्यावरती पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी झाड पडून दुर्घटनेमध्ये एक महिला जखमी झाली होती। तिला कुठल्याही प्रकारचे उपचारासाठी ठाणे महानगरपालिकेकडून पैसे देण्यात आले नव्हते। तिच्यावरती आर्थिक जो खर्च या निधी देण्यात आला नव्हता, त्या संदर्भातला आवाज ऋषिकेश तायडे यांनी उचललेला आहे। त्यांनी हे पत्र जे तयार केलेलं आहे त्यांच्या पक्षाच्या वतीने, ते पत्र महापौर असेल, उपमहापौर यांना सर्वांनाच देणार आहे। पालिका प्रशासनाला देखील देण्यात आलेलं आहे। भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून आर्थिक तूट असताना आलिशान वाहन खरेदीचा जाब या पत्राद्वारे विचारलेला आहे। यामध्ये दीपा चौधरी या ज्या जखमी झाल्यात त्यांना देखील उपचारासाठी कुठली आर्थिक सहाय्यता न दिल्यामुळे या ठिकाणी शेकापकडनं या ठिकाणी जाब विचारण्यात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पत्र नेमकं कोणाकोणाला देण्यात आलेलं आहे। सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठलाही गाड्यांवरून वाढ दिसून येत नाही, मात्र तुम्ही या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला आहे गाड्या खरेदीवरून। आम्ही काल आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, महापौरांना पत्र दिलेलं आहे, उपमहापौरांना पत्र दिलेलं आहे, सभागृह नेत्यांना पत्र दिलेलं आहे, तसंच विरोधी पक्ष नेत्यांना पण पत्र दिलेलं आहे की आज जे यांनी आलिशान ज्या गाड्या घेतलेल्या आहे, आज महानगरपालिकेवरती आर्थिक तूट असताना, महापालिका डबघाई आलेली आहे, कुठलेही विकास कामं होत नसताना ह्या अशा प्रकारच्या आलिशान गाड्या जे ह्या घेतात आहे आणि याच्यामुळे दुसऱ्या कोणत्याच गोष्टी यांना काही पडलेलं नाही आहे। आज जिथे तुम्ही बघू शकतात की मागे ज्या दीपा चौधरी म्हणून ज्या महिला आहेत त्यांच्यावरती झाड कोसळून त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या, त्यांच्या उपचारावरती 8-8.5 लाख रुपये खर्च हा आला होता, तरी महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी त्यांना जाऊन तिथे भेटलेले नव्हते। त्यावेळेस पण आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं होतं। त्यानंतर उपमहापौरांना आम्ही पत्र दिलं होतं। उपमहापौरांनी त्यावरती आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला। त्यांना तिथे जाऊन त्यांच्या मिसेस भेटल्या जाऊन आणि त्यांच्या तिकडे जाऊन नंतर त्यांना सोडवण्यात आलं, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। महानगरपालिकेने सांगितलं आम्ही मिळाली का त्यांना, त्यावेळेस महानगरपालिकेने त्यांना डिस्चार्ज दिला। ते बोले आम्ही त्यांचं बिल भरू, पण अजून त्याचं काही हे दिलेलं नाही आहे त्यांनी, खिशात नाही पैसे प्राथमिक अजून काही गेलेले नाही आहे। असं ज्यावेळेस यांनी जेव्हा भरती केलं त्यावेळी यांनी 1.25 लाख रुपये भरलेले होते। ते 1.25 लाख रुपये यांनी पेशंट जे दीपा चौधरी होते त्यांच्या घरच्यांनी ते पैसेही अजून त्यांना रिटर्न भेटलेले नाही आहेत। आणि हॉस्पिटलचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत महानगरपालिका आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही ते डिपॉझिटचे पैसे रिटर्न करणार नाही। नक्कीच नातेवाईक देखील आहे, काय मागणी असते? काय नाही, कसं आहे, गंभीर अपघात झालेला आहे। झाडं छाटणी न केल्यामुळे माझी भाची दीपा चौधरी ही गंभीर दुखापत झाली तिला, त्यांच्या अंगावर झाड पडल्यामुळे। आणि हे नुसतं गंभीर दुखापत नाही, तर आता ही घरी गेलेली आहे 6-7 दिवसांनी, पण आज जवळजवळ महिना होऊन गेला, पण बाकी पण तिच्या दैनंदिन कामावर पण त्याचा गंभीर परिणाम झालेला आहे। त्यानंतर तिला बाई ठेवायला लागलेली आहे, त्यानंतर तिचा अजूनही औषधोपचार चालू आहे। पण काय मागणी असणार प्रशासनाकडे महापालिकेकडे? आता तिचा जो काय एकूण खर्च झालेला आहे तो त्यांनी द्यावा म्हणून लवकरात लवकर, कारण की टोलवाटोली चालू आहे। आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो, टोलवाटोली चालू आहे। तुमचं म्हणणं आहे की नवीन गाड्या घेतल्यामुळे कुठेतरी आर्थिक डबघाईला आलेल्या आणि इथं आलिशान गाड्या घेतल्या? बघा, आता यांनी ह्या ज्या आलिशान गाड्या घेतल्या यांना काही गरज नव्हती, त्यांच्याकडे जुन्याही गाड्या होत्या। आज आपण 15-15 वर्ष वापरतो ना, आणि महानगरपालिका क्षेत्र काही इतका मोठा नाही आहे की त्यांना अशा आलिशान गाड्यांचीच गरज आहे। छोटी गाडी ते वापरू शकत होते। काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही इलेक्ट्रिक गाड्या हे करतोय, त्यावेळेस ते लोक सगळे इलेक्ट्रिक गाड्यांनी येत होते। कुठे गेलं? 2 दिवसाची फक्त नाटकी होती, बाकी काय नाही। आता ते इलेक्ट्रिक गाड्यांनी येते। आता का त्यांना या गोष्टीची गरज पडली? त्यासाठी आम्ही आयुक्तांना काल सांगितलेलं आहे, जर त्या दीपा चौधरींना जर तुम्ही आर्थिक मदत जर दिली नाही तर आम्ही आयुक्तांपासून
आम्ही भीक मागो आंदोलन करणार आणि आयुक्तांच्या दालनापासून हे सुरुवात करणार. ते खालती अतिरिक्त आयुक्त असू द्या, उपायुक्त असू द्या, महापौर असू द्या, उपमहापौर असू द्या किंवा विरोधी पक्ष नेते असू द्या, त्यांच्यापर्यंत आम्ही जाणार. आणि विशेष म्हणजे असं आहे की किमान याला विरोधी पक्ष नेत्यांनी तरी विरोध करायला हवा होता की जी परिस्थिती चालली आहे. तर विरोधी पक्ष नेत्यांनी पण गाडी घेतली आणि आम्हाला विषय असा वाटतो की त्यांनी चॉईस नंबर घेतला. म्हणजे त्यांना काय ती गाडी काय घरी घेऊन जायचं का असं आम्हाला हे पडलेलं आहे की ॲटलिस्ट किमान विरोधी पक्ष नेत्यांनी तरी किमान त्याला विरोध करायला हवा होता की आज जी आर्थिक परिस्थिती जी महानगरपालिकेची आहे, पण ते पण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि त्यांनाही त्या गोष्टींचं काही पडलेलं नाही आहे. हे नुसतं नावासाठी फक्त विरोधी पक्ष नेत्यात बसले, बाकी सत्ताधारी आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे. पत्र कोणाकोणा दिलं आता? विरोधी पक्ष नेत्याला पण दिलं? विरोधी पक्ष नेत्यांनाही दिलेलं आहे, आम्ही महापौरांना दिलं आहे, उपमहापौरांना दिलं आहे, तसंच आम्ही यांना पण दिलेलं आहे, सभागृह नेत्यांना पण दिलेलं आहे आम्ही. नक्कीच या ठिकाणी पाहू शकतात या ज्या महागड्या गाड्या आहेत त्या आता नवीन या ठिकाणी आल्या आहेत. मात्र महापौरांना विचारलं असता ज्या गाड्या ज्या आहेत त्या जुन्या झाल्या होत्या, त्या अनुषंगाने नवीन गाड्या येणं गरजेचं असं देखील त्यांनी म्हणलं होतं. त्यामुळे पाहायला गेलं तर आता दीपा चौधरी यांना जो खर्च लागणार आहे तो अजून देखील महापालिकेने हॉस्पिटलला दिला गेला नाही आहे. त्यांचं जे डिपॉझिट आहे ते देखील हॉस्पिटल देत नाही आहे. त्यामुळे एकीकडे महागड्या गाड्या घ्यायच्या आणि दुसरीकडे मदत नाही करायचा असा देखील आरोप देखील या ठिकाणी शेकापचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश चारडे यांनी सांगितलेलं केलं आहे. यासोबत पाहू शकतो बाजूला जी विरोधी पक्षनेत्याची गाडी आहे ती देखील या ठाणे महानगरपालिका आवारात आहे. त्यामुळे नक्कीच आता आलिशान गाड्या घेण्यावरून जरी आपापसात जरी मतभेद नसले तरी मात्र खालच्या पातळीवरती अनेक पक्ष ह्या ठिकाणी टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ठाणे महानगरपालिका आयुक्त असेल, महापौर, उपमहापौर या ठिकाणी दीपा चौधरी यांच्या कुटुंबियांना मदत करणार का आणि शेकापचं ज्या पत्रानुसार या ठिकाणी कशा प्रकारचं पाऊल या ठिकाणी ठाणे महानगरपालिका उचलणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा योगेश सावंतसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.